गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मैत्रिणींनो. आणि हे बघा सकाळचं सारवण झालेलं आहे. आज नागदेवी असल्यामुळे हे सकाळी सारवण काढलेलं आहे. त्यानंतर छोटीशी रांगोळी काढून घेतली मी अंगणात. रांगोळी काढल्यानंतर बघा कसं अंगण किती सुंदर दिसतंय. मला रांगोळी काढायला खूप आवडतं. सारवल्यानंतर शेतात ताई कामाला आल्या होत्या. त्यांना बोलत बोलत मी मिरच्याचे देठं काढत बसले होते. तर माझे व्हिडिओ आवडत असले तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा मैत्रिणींनो. हे बघा मैत्रिणींनो, आमच्याकडे नागदेवे असे करतात. पुरणपोळी करून हे असे दिवे बनवले जातात. आणि हे बाजरीच्या पिठाचे नागदिवे हे सगळे उकडून घेऊन त्यात भाजी, आमटी, दूध आणि तूप घालून हे नागदिवे पाजळले जातात. हे बघा माझे नागदेवी केलेले आहेत, मी पूजा केलेली आहे. हे बघा कसे दिसत आहेत नक्की सांगा. आणि तुमच्याकडं पण नागदिवे असतात का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. नागवंशीय लोक हा सण साजरा करतात असं मी ऐकून आहे. त्यानंतर विळ्याला थोडं तूप लावून ते थोडं त्या दिव्यावर धरलं जातं आणि त्याचं जे काजळ असतंय ना ते काजळ लावलं जातं. असं म्हण आहे की तुझी नजर आमच्यावर नको ना आमची नजर तुझ्यावर नको. हे जर काजळ लावलं ना तर शेतात साप वगैरे दिसत नाही अशी म्हण आहे. आणि तुमच्याकडं पण नागदिवे असतात का हे नक्की मला कमेंटमध्ये सांगा. हे नागदिवे कुणाचे पुरणाचे असतात, कुणाचे बाजरीचे असतात, कुणाचे पेढ्याचे असतात. ज्याच्या त्याच्या नवसाप्रमाणे हे नागदिवे केले जातात. आणि आमच्याकडे ही पद्धत आहे नागदिव्याची. माझे हे शेताचे ब्लॉग आवडत असले तर नक्की सांगा मैत्रिणींनो. आणि भेटूया पुन्हा नवीन ब्लॉगसहित. शुभरात्री मैत्रिणींनो. भेटूया उद्याच्या नवीन ब्लॉगसहित.